छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या ट्रॅक्टरला डिझेल नसल्यानं पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। शहरातील जलकुंभावर पाणी पुरवठा करणारे टँकर सकाळपासून उभे आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना डिझेल टंचाईचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे लवकरात लवकर पाणी पुरवठा करण्याची मागणी आता सगळ्या स्थानिक नागरिकांकडून केली जाते। शहरातील नागरिकांना डिझेल टंचाईचा मोठा फटका बसतोय, कारण पालिकेच्या ट्रॅक्टरला डिझेल नाहीये, त्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। शहरातील जलकुंभावर पाणी पुरवठा करणारे जे टँकर आहेत ते सकाळपासून उभे आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये पाणी पुरवठा होत नाहीये, त्यामुळे स्थानिकांकडून आता लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे मागणी देखील केली जाते। छत्रपती संभाजीनगर मधील सगळे अपडेट्स देत आहेत ज्ञानेश्वर लोंढे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, निश्चितच वर्ष आपण बघतो ज्या पद्धतीनं डिझेल टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय आणि तोच फटका जो आहे तो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याला सुद्धा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता मी शहरातील N5 परिसरातील जलकुंभावर आहे, मात्र सकाळपासून जे आहे ते या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे ही सगळी ट्रॅक्टर जे आहे ते या ठिकाणी उभे असल्याचे चित्र पाहायला मिळतं। खरं तर शहरातील अनेक भागात या जे आहे ते टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे जे आहे ते ही सगळी ट्रॅक्टर या ठिकाणी सकाळपासून उभे असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शहरातील नवनाथ नगर असेल, शिवाजीनगर असेल, जय भवानी नगर असेल, रेणुका नगर असेल, त्याशिवाय इतर नगर असतील, या सगळ्याच भागात जे आहे ते टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मात्र केवळ डिझेल मिळत नसल्यामुळे ही सगळी डिझेल या ठिकाणी उभी आहेत, त्यामुळे या भागातील सगळ्या नागरिकांना आज पाणी मिळणार नाही। त्या भागातील नागरिकांना जे आहे ते निर्जलीची सुद्धा वेळ आली आहे। यावर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी सुद्धा वक्तव्य केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलून या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।